आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। फळबाग अनुदानासाठी 25,000ची लाच, कृषी सहाय्यकावर एसीबीची कारवाई। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फळबाग लागवड अनुदानासाठी तब्बल 25,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कृषी सहाय्यकावर एसीबी कडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे। लक्ष्मीकांत अशोक सवळी, वय वर्ष 39, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अक्कलकोट यांनी शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। तक्रारदार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आंबा फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला होता। शासनाकडून मिळणाऱ्या टप्प्याटप्प्याने अनुदानासाठी कृषी सहाय्यकाच्या सूचनेनुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले होते। यानंतर मजुरीची रक्कम, रोपे खरेदी, लागवड आणि अनुदानाशी संबंधित कामे करून देण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागण्यात आली, अशी तक्रार एसीबी कडे दाखल झाली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने 16 ऑक्टोबर 2025 रोजी पडताळणी करण्यात आली। पडताळणी दरम्यान कृषी सहाय्यकाने एकूण 25,000 रुपयांची मागणी करत पहिला हप्ता म्हणून 15,000 रुपये तत्काळ तर उर्वरित 10,000 रुपये नंतर घेण्याचे स्पष्ट केले। लोकसेवक म्हणून सार्वजनिक कर्तव्य बजावताना गैरफायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने 10 डिसेंबर 2025 रोजी एसीबीने सापळा रचून कारवाई केली। या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 4/2026 नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्री प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री रवींद्र लांभाते यांनी काम पाहिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री शैलेश पवार करीत आहेत। कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारा खाजगी इसम शासकीय कामासाठी बेकायदेशीर लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।